अचलपूर तालुक्यातील सापन, चंद्रभागा, शहानूर जलाशयाच्या आवर्तन आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने जलसंचय बऱ्याचपैकी झाल्याने सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। शहानूर मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आणि प्रकल्पात एवा वाढल्याने जलोत्सारणीचे रविवारी 2 दारे 20 सेमी उघडण्यात आले होते। शहानूर जलाशयाच्या आवर्तन क्षेत्रातील आणि मेळघाटातील गावात शनिवारपासून एकसारखा पाऊस होत असल्याने एवा 51.29 क्युमेस असताना धरणाची चारही वक्रद्वारे सोमवारी 20 सेमी उघडण्यात आली आहे। नदीपात्रात पाण्याचा विसर्ग 51.29 क्युमेस होत आहे। शहानूर नदी दुधडी भरून वाहत असल्याने वाघडोह, अडगाव, अंजनगाव सुरजी, कुंभारगाव, चिंचोली रहिमापूर आदी गावातील काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असा इशारा देण्यात आला। शहानूर मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी 443.25 मीटर असून 66.60% जलाशयाचा साठा झाला आहे। मंजूर जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे जुलै 2022 अखेर जलाशय पातळी 442.51 मीटर 63% पर्यंत भरावयाचा आहे। सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या येवानुसार पुराचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। तरी नदीकाठावर राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच नदीपात्र ओलांडू नये। सोबत पर्यटकांनी प्रतिबंधित क्षेत्रात वाहने न आणता सावधगिरीने पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुमित हिरेकर, सहाय्यक अभियंता मध्यम आणि लघु पटबंधारे उपविभाग क्रमांक 1 अचलपूर यांनी केले आहे। शहानूर जलाशयाच्या चारही वक्रद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने धरणातून होणाऱ्या विसर्गाचे विलोभनीय नयनरम्य मनोहारी दृश्य पाहून पर्यटक सुखावले असल्याचे दिसून येते। नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरोड।